नमस्कार, मी डॉक्टर अनिता विनय नागले. आयुर्वेदिक किचन रेमेडीज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील नववर्षाचा पहिला दिवस आहे. चैत्र महिन्यात शुक्ल पक्षातील प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा सण आहे. या सणाचे आध्यात्मिक महत्त्व आहे. प्रभू श्री रामचंद्र 14 वर्षांचा वनवास संपवून रावणादी राक्षसांचे निर्दालन करून जेव्हा अयोध्या येथे परत आले, तेव्हा अयोध्या नगरीत श्रीराम, सीतामाता व लक्ष्मणजी यांच्या स्वागतासाठी गुढ्या उभारल्या होत्या. म्हणून या दिवसाला गुढीपाडवा असे म्हणतात. तसेच ब्रह्मदेवाने पृथ्वीवर प्रथम चैत्र शुक्ल प्रतिपदा याच दिवशी जीवसृष्टी निर्माण केली. म्हणून या दिवसाला नवसंवत्सर असेही म्हणतात. गुढीपाडवा हा दिवस हिंदू धर्मातील अत्यंत शुभ अशा 3.5 मुहूर्तांपैकी एक दिवस आहे. या दिवशी कोणतेही नवीन काम किंवा वास्तू व वाहन खरेदी करावी. गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्याच्या किरणांमधून अनेक शुभलहरी पृथ्वीवर येतात. तसेच ब्रह्मांडातील अनेक तारे व ग्रहांच्याही शुभलहरी पृथ्वीवर येतात. या शुभलहरींची उत्तम ऊर्जा वनस्पती, प्राणी व मनुष्यांना मिळते. ही शुभ ऊर्जा म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी जास्त काळ आपल्या शरीरात व घरात साठवून ठेवण्यासाठी आपल्या घराच्या समोर गुढी उभारावी. बांबूच्या काठीला केशरी, पिवळे किंवा लाल रंगाचे भरजरी रेशमी वस्त्र लावणे हे शुभ असते. केशरी, पिवळा व लाल रंग हे सूर्यप्रकाशातील शुभ लहरी शोषून घेतात. यामुळे घरात ऊर्जा व चैतन्य येते. वैज्ञानिकदृष्ट्या केशरी, पिवळा व लाल रंग हे सूर्यकिरणांतील पॉझिटिव्ह एनर्जी शोषून घेतात व वातावरणातील निगेटिव्ह एनर्जी दूर होते. हे 3 रंग मंगलदायी आहेत व ऊर्जा म्हणजेच एनर्जी प्रदान करतात. केशरी व पिवळ्या रंगाच्या रेशमी वस्त्राने सूर्यप्रकाशातील शुभ लहरींचे शोषण होते व वातावरणातील जीवजंतूंचा नाश होण्यास मदत होते. गुढीपाडवा हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचा दिवस आहे. चैत्र नवरात्रीचा उत्सव या दिवशी सुरू होतो. श्री रामनवमीच्या उत्सवाची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवशी होते. या दिवशी घरासमोर रांगोळी काढून गुढी उभारावी. गुढीवर तांब्याच्या नवीन कलशाची स्थापना करावी. तांब्याच्या कलशातील पाणी आरोग्यासाठी अत्यंत हितकर आहे. सूर्याची उष्णता गुढीपाडव्याच्या दिवसापासून वाढू लागते. यामुळे शरीरात उष्णतेचे विकार होण्याची शक्यता जास्त असते. लघवीला जळजळ होणे, त्वचेवर पुरळ उठणे, गळवे होणे, ताप येणे अशा काही रोगांची संभावना निर्माण होते. यासाठी रोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच शरीरातील उष्णता कमी होते. गुढी उभारल्यावर त्यावर झेंडूची फुले व आंब्याची पाने यांचा हार घालावा. तसेच खडीसाखरेच्या बत्ताशांची माळ घालावी. कडुलिंबाची 4 ते 5 कोवळी पाने, पाव चमचा गूळ, 1 चमचा धणे व अर्धा चमचा जिरे यांचे खलबत्त्यामध्ये कूट करून हा प्रसाद चांदीच्या वाटीत ठेवावा. देशी गाईच्या शुद्ध साजूक तुपाची निरांजन लावावी. याने आरोग्यदृष्टीने फार फायदे होतात. झेंडूची फुले केशरी रंगाची असतात व त्या फुलांना एक विशिष्ट वास असतो. यामुळे वातावरणातील शुभ ऊर्जा ही फुले शोषून घेतात. तसेच काही अशुभ ऊर्जेचा म्हणजे जीवजंतूंचा, बॅक्टेरिया, व्हायरसेस यांचा झेंडूच्या फुलांमुळे नाश होतो. आंब्याच्या पानांमुळे हवेतील ऑक्सिजन वाढतो. गाईच्या साजूक तुपाच्या दिव्यामुळे हवा शुद्ध होते. कडुलिंबाची कोवळी पाने ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. सूर्याच्या उष्णतेमुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता या काळात जास्त असते. म्हणून खडीसाखरेच्या बत्ताशांचे सेवन करावे. तसेच गूळ हा रक्तवर्धक व शक्तिवर्धकही आहे. लघवीची जळजळ कमी करण्यासाठी जिरे व धणे यांचे सेवन करावे. उष्णतेचे रोग, त्वचा रोग हे या सेवनामुळे होत नाहीत. म्हणून गुढीपाडव्याला कडुलिंबाची कोवळी पाने, गूळ, जिरे, धणे यांच्या मिश्रणाचा प्रसाद खावा. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती तसेच हिमोग्लोबिन वाढते. थकवा दूर होतो. गुढीपाडव्यापासून पुढे 1 महिनापर्यंत या प्रसादाचे रोज सेवन करावे. वसंत ऋतूच्या आगमनामुळे संपूर्ण सृष्टीतही चैतन्य निर्माण होते. If you like this video, please share it. Also subscribe my channel Ayurvedic Kitchen Remedies. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः. शुभं भवतु.